नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस चा आजचा दिवस आहे बघा 16 ऑगस्ट. आणि इम्पॉर्टंट डेटमध्ये आजच्या डेटला तुम्हाला ऑप्शन फॉर्म 1 भरायचे होते, बरोबर. अजून हे लिंक ॲक्टिवेट झालेली नाही, तर खूप साऱ्या मुलांच्या डोक्यामध्ये क्वेश्चन आहे, मनामध्ये क्वेश्चन आहे की सर आमचं ऑप्शन फॉर्मची 1 कॅप राऊंड 1ची ऑप्शन फॉर्म कधी भरायचे, लिंक कधी ॲक्टिवेट होईल, बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक इश्यू असा झाला होता की या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीमध्ये मार्क वाढलेले आहेत त्या मुलांना पूर्ण विषय माहिती असेल. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण मी लिंक जी आहे ही टाकलेली होती. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं काय झालं होतं, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये मार्क त्यांचे वाढलेले आलेले होते, बट फायनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचे मार्क जे आहेत ते कमी झालेले होते. म्हणजे अगोदर चेंज व्हायच्या अगोदरचे जे मार्क होते तेच अपडेट झालेले होते. त्यामुळे आम्ही काय केलं, तर मुलांचा गुगल फॉर्म तयार केला आणि त्याचा जो जेवढ्या मुलांचा डेटा आहे तो CET सेलला पाठवला. त्या ठिकाणी एका मुलीचे पॅरेंटही तिथे CET सेलच्या ऑफिसला गेलेले होते. त्या CET सेलच्या ऑफिसरशी माझा कॉन्टॅक्ट झाला, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या ऑफिसरचं असं म्हणणं होतं की 4-5 मुलांचं झालं असेल. मग तेव्हा त्यांनी मला कॉल केला. मी त्यांच्याशी बोलल्यानंतर पूर्ण जो गुगल फॉर्मचा डेटा आहे 109 मुलांचे हा प्रॉब्लेम झालेला होता. तर तो डेटा जेव्हा प्रोव्हाइड केला त्याच्यानंतर काय झालेलं आहे, तर त्यांनी जी लिस्ट आहे अपडेटेड पाठवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिवाइज फायनल मेरिट लिस्ट, ठीक आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे झालेले होते काय कमी झालेले होते फायनल मेरिट लिस्टमध्ये, त्यांचे करेक्ट झालेले आहेत. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आता ही जी लिस्ट लागणार होती काल, बरोबर. तर त्याची लिस्ट आता आता अपडेट झालेली आहे. त्याच्यामुळे बघू आता कधी लिंक ॲक्टिवेट होते. लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर जसं तुम्हाला समजेल, मला समजलं तर लगेच मी एक 10 ते 15 मिनिटामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा कसा त्याचा व्हिडिओ बनवून टाकेल, ठीक आहे. पण तुम्हाला जर समजलं तर माझा नंबर सगळ्यांकडे अवेलेबल आहे. तुम्ही कॉल करून मला डायरेक्टली सांगू शकता की सर ऑप्शन फॉर्मची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे, तुम्ही व्हिडिओ बनवा, है ना. किंवा मेसेज केला तरी चालेल किंवा कॉल करा डायरेक्टली, कारण माझा पर्सनल नंबरच मी आपल्या यूट्यूब मुलांसाठी दिलेला आहे. कारण तुम्ही सगळे माझ्या लहान भावासारखे आहात, बरोबर. आणि तुमचा नुकसान झालेलं मला काही आवडणार नाही, है ना. तर बघा, जसं आपलं ॲक्टिवेट होईल लिंक तसं मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक काय म्हणतात ते प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगेल. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तर कॉलेजेसची लिस्ट जी आहे ही लिस्ट तुम्ही काढून ठेवायची आहे, ठीक आहे. ऑप्शन फॉर्म 1साठी आहे ना. कॉलेजेसची लिस्ट कशी काढायची त्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. तर तो बघा, कम्पॅरिझन करा, आहे ना. आत्ता आपली हे पण आलेली आहे कोणती वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आलेला आहे आणि प्रिव्हियस इयरचा कट ऑफ जो दोन्ही आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तशी तुमची लिस्ट बनवा. तोपर्यंत आज ऑप्शन फॉर्मचा दिवस आहे, आजच भरला पाहिजे असं काही नसतं. ऑप्शन फॉर्म पहिल्यांदा अगोदर भरला म्हणून माझा नंबर लवकर लागेल असं काही असतं का? नाही, ठीक आहे. तर 16, 17, 18 3 दिवस आपल्याकडे ऑप्शन फॉर्मसाठी दिलेले आहेत. आज तुम्ही लिस्ट प्रिपेअर करा. उद्या आरामामध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकता तुम्ही. उद्या परवा 2 दिवस आहेत आपल्याकडे, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.